आपल्याला डॉक्टर APJ अब्दुल कलामांना स्वप्न पाहिलं होतं का 2020 भारत महासत्ता झाला पाहिजे. इथं 22 आलं, 30 बी होते का नाही गॅरंटी नाही. महासत्ता म्हणजे का पैशानं मोठं व्हायचं आहे का? नाही भाऊ, पैशानं मोठं झालं नाही चालत. माणसं बना. का बना? माणसं. आता 2014 पासून भारतात परिस्थिती पाहून राहिलो. हिंदू, मुसलमान, पाकिस्तान, जम्मू काश्मीर, आर्टिकल 370, ठीक आहे, आतंकवाद, याच्या व्यतिरिक्त BJP वाले दुसरा शब्दच नाही याच्यापासून. याले बोल म्हणा महागाई, याले बोल म्हणा बेरोजगार, बोल बरोबर या विषयावर हे बोलतच नाही. याले बोलतं म्हणा महागाईवर बोल, बेरोजगारीवर बोल, पेट्रोल एवढं डिझेल एवढं वाढून राहिलं बोल, याच्यावर हे बोलून नाही राहिले. सोयाबीनचे भाव 12,000 होते, 4,000 आले, आता 7,000 झाले. जगातच उत्पादन कमी आहे म्हणून झाले. हा आमच्या नरेंद्र मोदी बापू साहेबांनं सोयाबीन भारतात लावायची परवानगी नाही, त्याला म्हणते जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन. ठीक आहे, जसा BT कॉटन आहे का नाही, आपल्या इकडे पहिले हायब्रिड कॉटन होता कापूस, मग का आला BT, तसा BT सोयाबीन आहे. तर ते BT सोयाबीन एकरी 30 क्विंटल पिकते. किती क्विंटल पिकते? इथं आपल्या इथं कुतून 10 नाही होते काय. आणि मग ते सोयाबीनची ढेप जे भारतात लावायची परवानगी नाही, ते ढेप ऐन ऑगस्ट महिन्यात, या ऑगस्ट महिन्यात तेलाचे भाव वाढून राहिले. कारण डिसेंबर पासून तेल 180, 220 वर गेलं होतं सोयाबीनचं. तर ऐन तोंडावर यायनं 15 लाख टन सोयाबीनची DOC बोलावली, त्याच्यापैकी 12 लाख टनाला मान्यता भेटली. हे सोयाबीन जशी मान्यता भेटली, सोयाबीनची ढेप येणं सुरू झाली, सोयाबीनचे भाव 12,000 4,000 पडले. माया गावात येते नितीन गडकरी, आणि नितीन गडकरी माया गावच्या स्टेजवरून म्हणते का सोयाबीनचे भाव 12,000 4,000 आले, पेट्रोल 70 रुपयावरून 110 वर गेलो. जबाबदार कोण आहे हे कोण सांगेल स्टेजवर? मी होतो माया गावात, झालो आडवं. कोणाच्या बापाचे 10 खाल्ले का आपण? तुम्ही स्टेजवर, युट्यूबवर आहे, त्याचं भाषण युट्यूबवर आहे, माया गावच्या स्टेजवरचं. मी आडवं झालो. शिक्षण कायदे म्हणते, हक्क कायदे म्हणते, समजून घ्या. केंद्रीय मंत्री आहे, रिस्पॉन्सिबल कॅबिनेट मिनिस्टर आहे. आता मी काय शिवा देणार होतो का त्याने? नाही, मी एवढंच म्हणणार होतो, माझ्यापाशी निवेदन होतं. तर आता मी पदवी धरली, उभं होतो नागपूर मतदारसंघात. आता तिथे जे काही BJPचे पिलांट बसले होते, यायनं पहिलेच त्याची कानं ठोकली होती. हे पोट्ट काही बोलत याचं ऐकू नका, हे भयाड आहे. भयाड आहेच, भयाड लोकच इतिहास बनवते आणि सुज्ञ लोक घरी बसून वाचते. आडवं झालं त्याने म्हणलं का मा एक प्रश्न आहे सर, म्हणलं ऐकून घ्या. सोयाबीनचे भाव 12,000 4,000 आले, 15 लाख टन DOC म्हणलं मोदी सरकार. डायरेक्ट असं म्हणल्याबरोबर डायरेक्ट कॅमेरे चालू होते, 60 कॅमेरे होते समोर. किती कॅमेरे होते? सगळ्यावर लाईव्ह चालू. या प्रश्न विचारला तर ठेका म्हणते मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? सहसा तो माणूस असा बोलत नाही, तोंडातून भक्कन निघून गेलं मी पब्लिक प्रॉपर्टी आहे का. आता मी 1000 कोटीले रोज IPC शिकवतो, इंडियन पिनल कोड. रक्कम क्लिक झालं ते इंडियन पिनल कोड सेक्शन 21 नुसार या भारतात निवडून येणारा प्रत्येक माणूस हा पब्लिक प्रॉपर्टी असतो. मग तो असा व्हिडिओ व्हायरल झाला. मी काय विचारणार होतो का तुम्ही रिस्पॉन्सिबल कॅबिनेट मिनिस्टर आहे, तुम्ही जेव्हा कॅबिनेटची बैठक होईल तर मोदी साहेबांनी हे सांगा का तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या तोंडावर सोयाबीन निघाच्या तोंडावर काहून सोयाबीन आयात केलं. अरे त्याच्या घरात 6,000 क्विंटल मागे जास्त गेली असते, त्याची दिवाळी साजरी झाली असती. त्याने जगूनही द्यायचा आहे, तो मेला तरी चालते. काय ह्या जर गरीब राहिला तेव्हा 500च्या बंपरवर आणि आपल्या मटणावी 5 वर्षे तुम्हाला 500ची नोट न मटण दिलं का तो तुम्हाला त्याच्या भोवताल गरगर फिरवते.
म्या निवेदन केल्या मले म्हणते नितीन गडकरी वाड्यावर या. मला भेटासाठी वाड्यावर या आणि निवडणूक आली का तुम्ही माझ्या डाट्यात या. निवडणूक असली का ते पायाबी लागायला भेट नाही तुमच्या. निवडणूक झाली का तुम्हाला म्हणते माया घरी या. इतके खतरनाक लोक आहे. म्हणून मला एवढंच म्हणायचं आहे का कराया मागचा सारखा एखादा मशिया येईल आणि सगळं काही भलं करून जाईल तर हे चुकीचा भ्रम आहे. असं नाही होऊ शकत. त्याच्यासाठी तुम्हाला बी रस्त्यावर उतरा लागल. तुम्हाला बी तुमच्या हक्कासाठी लढा लागल. मला मोठं फोन करते अजी सर हे आरोग्य भरती तर का झालं की हे लोक सापडले म्हणते. त्याला म्हणलं का रे चोट्या तू कुठं आहे. हा तू कुठं आहे. मी लायब्ररीत आहे सर. साल्या निघ ना लायब्ररीच्या बाहेर. हे 40 पोट्टे लायब्ररीचे ज्यांना आरोग्य भरती दिली ली निवेदन जा आमदाराच्या उरावर आणि विचार पुन्हा त्याने विधानसभेत प्रश्न महाराष्ट्राच्या फुकट निवडून दिला का. मतदान केलं तुला. हे जा तर हे लिहिते फोटो काढते सगळेजण फेसबुकवर टाकते आणि 8 दिवस झाले का गुपचाप बसून राहते. महिना जाते 2 महिने. अबे बंद करते ढोळमार. त्याला सांग निवेदन दिलं साहेब 8 दिवसांनी हे लेटर आरोग्य मंत्र्याला पाठवा तुमच्या अटेस्टेड स्टॅम्प पेपरवर पाठवा. त्याला वाटते हे बोलते का येईल समजा येईल तर ठेवते पुंगई करून कचऱ्यात. बाकी काय तुम्हाला का माहित पाठवलं का नाही पाठवलं. जा 8 दिवसांत त्याच्या उरावर का झालं साहेब पाठवलं का आलो आम्ही. त्याला असं वाटलं पाहिजे का राक्षस आले. पाठवलं का मला लेटर दाखवा पाठवलेलं रिसिप्ट पावते त्याची. तो तुम्हाला सांगतो तो तुम्हाला कोण भिला पाहिजे थर्र कापला पाहिजे. तुम्ही काय करता त्याला निवडून देता पण कधीच आपल्या समस्या त्याच्यासमोर मांडत नाही. कोण जाईल का करत. तुमच्या परभणीत पाहिलं काहीच विकास नाही का. विकास नावाचा पागल माणूसच नाही. तिकडे आमची विकास पागल होऊन फिरून राहिला कोटे मारत. म्हणजे आमच्या वर्धेतले 800 कोटीचे रस्ते 135 कोटीच्या ड्रेनेज पाईपलाईनसाठी फोडून टाकले. भोगदार पाडले बघा. आमच्या इकडे विकास पागल होऊन फिरून राहिला. इकडं तो विकास पाहून राहिलो मी विकास. तुम्ही निवडून दिलेल्या नेत्याच्या छताडावर बसा. ते जोपर्यंत करणार नाही ते झोपू नाही. काय हे ओबीसीचं आरक्षण खतम करून टाकलं राजकीय केलं ना खतम. मार मोहम्मद देव बरं ओबीसी पुरा झोपू नाही या पुरा पिऊ नाही का. मी बी आहे त्याच्यात पण मी जागा आहे. म्या मारली गेलीच नाही कारण आमच्या वर्धेत बंदी आहे. तर तुम्हाला सांगतो ओबीसी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे का ओबीसी हा झोपून असलेला सिंह आहे म्हणे. ज्या दिवशी जागा होईल त्या दिवशी त्याला त्याचे हक्क भेटल. ओबीसी बीजेपी एमपी हे बंदे केंद्रात ओबीसी मध्ये आहे. बीजेपी ओबीसी पुरे ओबीसी पुचकले आहे केंद्रात. पण ही मोलदार झोपीत आहे ना. याने 27% आरक्षण होतं. जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत पुरं रद्द केलं. काहून एका जागा केस टाकली. सरसकट 27 होतं. काय म्हणते सुप्रीम कोर्ट इम्पेरिकल डाटा आणा. आता काय नाही इम्पेरिकल डाटा. अर्ध्या लोकांना तर जिल्हा परिषद ग्रामपंचायतीचे इम्पेरिकल डाटाच नाही समजला. व्हॉट इज इम्पेरिकल डाटा बी. का असं बयाडासारखं इम्पेरिकल म्हणते बी. काही बी बडबड कोठून शब्द आणते का या इम्पेरिकल डाटा. अर्ध्या लोकांना ती समजलंच नाही इम्पेरिकल डाटा काय. सरसगट 27% आरक्षण आहे. म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतचा वार्ड आहे. ह्या वार्डात ओबीसीची लोकसंख्या 10% आहे तरी 27% आरक्षण आहे. आणि जिथं 52% आहे 54% आहे तिथे बी 27च आहे. तर सुप्रीम कोर्ट म्हणते मतदारसंघानुसार डाटा. कायच्यानुसार मतदारसंघानुसार.
आता मतदारसंघानुसार डाटा केव्हा भेटल तर जेव्हा लोकसंख्या मोजते तेव्हा. इंग्रजांनी ओबीसीची गणना केली, इथं वाघ मोजते दर 4 वर्षानं, डुकर मोजते, नागाईनं फिरणारे गधे मोजते, हत्ती मोजते, प्राणी मोजते, ढोरं मोजते, पण इथं ओबीसी नाही मोजत. आणि ओबीसी कडे कोणी कमळाचा झेंडा घेऊन आहे, कोणी पंजाचा आहे, कोणी 10 वाजून 10 मिनिटाचा झेंडा घेऊन आहे, आणि कोणी धनुष्यबाण हातात घेऊन आहे. मोरदार अबे सोड दे, मी सांगतो ना. मी नाही म्हणून राहिलो, मंडल आयोग म्हणते का 54% ओबीसी आहे भारतात. मी नाही, काही वैयक्तिक मत नाही, 54% ओबीसी आहे. आरक्षण किती दिलं? 27. किती दिलं? आणि लोकसंख्या किती आहे? 54. 27 दिलं, त्याच्यात मी राजकीय खाऊन टाकलं. इम्पेरिकल डाटा कुठून येते? 1931 ओबीसी मोजले इंग्रजांनी, तेव्हापासून ओबीसी नाही मोजली भारत सरकारनं. त्याला माहित आहे ओबीसी मोजले हे दुसऱ्याच दिवशी आपल्या छाताडा बसते, कारण याची लोकसंख्या माहीत पडलं ऑथेंटिक. आता करायचं का? कोण मोजत? 21ची लोकसंख्या व्हायची आहे जनगणना, 21ची जनगणना व्हायची आहे, तर त्याच्यात करा म्हणा. नरेंद्र मोदी संसदेत सांगते ओबीसी मोजता येणार नाही. काऊन नाही मोजता येणार? एक कॉलम वाढव, हरियात एकच कॉलम वाढवायचा आहे ना ओबीसी, वैकाली टिक कर, एवढंच करत आहे ना. तर ओबीसी नाही मोजत म्हणते या भारतातले. आणि 52% 54% ओबीसीचे आमदार खासदार आहे. यायनं जर याच्या उरावर राजीनामे फेकून मारले ना पक्षाच्या, मजाल नाही कोणाची, दुसऱ्याच दिवशी ओबीसीचं आरक्षण वापस भेटत. पण यायला माहीत आहे का आपण का बोललं तर पुढच्या वर्षी जिल्हा परिषद भेटत नाही, पंचायत समिती भेटत नाही, ग्रामपंचायतचा विषयच नाही. आणि आमदार खासदार त्याला माहीत आहे का पदवीधर आमदार पदवीधराच्या समस्या मांडण्यासाठी पक्ष उभा करते, पक्षाचा माणूस आपण निवडून देतो, आणि ते पुत्रासारखं शपूट आलं होती तिथं. कोणता पदवीधरचा आमदार मांडून राहिला तर तुमच्या समस्या कायच्यासाठी? राज्यघटनेत पदवीधर आमदार केला का? पदवीधर कुठल्याच्या समस्या कुठं नेल्या पाहिजे? संसदेत नेल्या पाहिजे, विधानसभेत नेल्या पाहिजे. आमच्या इथं नागपूरमध्ये निवडून आला महाविकास आघाडीचा, एक बी प्रश्न नाही विचारला, एक बी नाही, कारण सत्ता द्यायची आहे. मारला काय जास्त निवडून दिलं ना आमच्याकडून? नाही काय ना, कोण सहजच बोललो होतो, कोणीच नाही बोलत. कसा बोलत? चापलूशी केली. चापलूशी तुमची करणार आहे का? द्यायची करत नाही. मी बेधडक बोलतो, आपलं काम बेछूट आहे. मला काय म्हणत आहे, मी तर वाटच पाहून राहिलो, माई आहे ना पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे ना, मला जेलमध्ये टाकायला पाहिजे. टाकत नाही सांगू. अबे चांगल्या कामासाठी जेल झालं तर का प्रॉब्लेम आहे? लोक मर्डर, हाफ मर्डर, बलात्कार करून जेलमध्ये जातील. अजून जास्त प्रसिद्ध होऊन जाईल मी. काय टाकल्या? जेलमध्ये टाकल्या. तेव्हा तुम्हाला सांगतो, तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही नेता व्हायचा प्रयत्न केला का तुम्हाला स्थानिक नेते पोलिसांवर दबाव आणते, याने उचला म्हणते, खोटा म्हणते, याच्या विरोधात केस. बिलकुल उभं राहायचं. लाव, तेव्हा ताकद आहे तेवढ्या कलमा घास. थोडासा राज्यघटनेचा अभ्यास करा, IPC फायपीसी वाचून घ्या, तुम्हाला मजाक नाही, कोणीच नाही आवडू शकत. त्याच्यासाठी मी संविधान सांगतो लोकांना समजून. पण एका SC समाजाच्या माणसाने फोन केला, काजी म्हणे पराय गुरुजी झालं, मी पहिल्यांदा पाहिलं म्हणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कुणबी पुरतं सांगून राहिलं. आणि मला समजले म्हणलं, म्हणून सांगून राहिलो. लोकांनी समजलं नाही. घरात 2 फोटो लावा, एक छत्रपती शिवाजी महाराजाचा आणि बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा. एखादा कोणताही राजकीय पर्यंत घरात घुसला तर त्याने विचारच पडला पाहिजे का याच्यासोबत बोलावं तर बोलावं कसं. साला हे हाय कोणी कॅटेगरीचं, हे इकडलं आहे का तिकडलं? हे याची गरज आहे. हे तुम्हाला अजून समजून नाही राहिलं.
याच्यासाठी मी जिथं मी गेलो तिथं ह्या गोष्टी याच्यासाठी सांगतो. माझ्या बाप बी म्हणते लय बोलतो काय म्हणते तू, एवढं बोला लागते. म्हणलं बाबा तसं बी मसनात जायचं आहे. अरे अंतिम ध्येय आहे माणसाचं, डंडन करून तिथं जायचं आहे. हाय का नाही पडत तू टेन्शन, पिऊन नाही आहे मी. नाही पडत. कुठं आलो होतो तू? डंगण करत तिथं जायचं आहे का. अंतिम ध्येय आहे माणसाचं. या टोपी तलावर कोणताही माणूस, ठीक आहे, कोणताही माणूस जगायला नाही आला, तो मरणार आहे. फक्त या महाराष्ट्रातल्या ब्राह्मणाने एका माणसाला हेलिकॉप्टरनं डायरेक्ट पाठवलं, कारण त्याला मारता नाही आलं. आणि मारलं असं तर पता नाही लागला त्याला. जगद्गुरु तुकाराम महाराज एकमेव माणूस आहे हेलिकॉप्टर घ्यायला आला तो. आणि पिक्चर बी काढला चोरायला. कुणबी होता, कुणबी जगद्गुरु तुकाराम महाराज. कोण होता? कुणबी होता, पैलवान होता, अभंग गाता लिहिले. आपल्याला सांगते इंद्रायणीत डुबवल्या, इंद्रायणीत अभंग गाता डुबवल्या. आणि मग त्या तरंगल्या, काही तरंगल्या नाही. पुस्तक कुठं तरंगते बे, नदीत डुबवल्या. डुबवल्यावर तरंगत असते का? तरंगल्या नाही. लोकांच्या तोंडात तुकाराम महाराजांचे अभंग असे मुखी पाठवून गेले. तशीच राहिली अभंग गाता. तुकाराम महाराजाची हत्या केली. पण आपल्याला सांगते हेलिकॉप्टर घ्यायला कवाच्या काळात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात, जेव्हा विमानाचा शोध बी होता. पण एकमेव माणूस आहे हेलिकॉप्टर घेऊन आला. अबे कमीत कमी सांगितलेल्या इतिहासाचा विचार करा. हे ते इतके खतरनाक आहे का शिवाजी महाराजाचा राज्याभिषेक नाही केला, गागाभट बोलवा लागला. कुठून? काशीवरून. कुठून बोलवा लागला? मग आपल्यावर 5000 वर्षापासून अन्याय अत्याचार होऊन राहिले. जे अस्पृश्य होते ना, त्या अस्पृश्याने असा जर एखादा ब्राह्मण माणूस चालला तसं बाजूला बसा लागेल, हलतं, त्याला जाऊ द्या लागेल. त्याच्या पायानं रस्ता खराब होते म्हणून फडा माहिती आहे, फडा झाडाचा घरातला, त्याला शिंदीच्या पांचोळ्याचा बनवते. त्या शिंदीच्या पांचोळ्या अशा मांडीले बांधे, त्याला असे अडीकुचीदार काटे राहे, तर ते मांड्या रक्तान जाय चालताना. समजलं का? असे फुकट नाही घडले म्हणलं समाज सुधारक. महात्मा फुले त्याच्या मित्राच्या, ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले का, तेव्हा 12-13 वर्ष लग्न होय का, त्याचं वय असं 11-12 वर्ष गेले. आता लहान पोराला खा समजते 12-13 वर्षाच्या. बँड वाजवत होता तिथं, त्या बँडच्या समोर मिरवणूक निघाली, आपले चालले समोर बँडच्या. तिथं आला बे म्हणे मायाच्या कुर्ताला बे म्हणे धरली गड्डी होय म्हणे तिकडे चालला म्हणे ब्राह्मणाच्या लग्नात समोर करून आला. धकामन पडले महात्मा फुले. तिथून उठले, घरी गेले. काजी बाबा म्हणे आपल्याकडे पैसे आहेत, सगळे आहेत, आणि मला म्हणे अशी गच्ची धरून माझं ढकललं म्हणे. तेव्हापासून महात्मा फुलेंनी विचार केला का हे जे समाज व्यवस्था आहे याच्या छाताडावर लाट ठेवायची, आणि ब्राह्मणोत्तर चळवळीची सुरुवात केली. तेव्हा महात्मा फुले घडले, असे एका दिवसात नाही घडले. मग त्यांना खतरनाक पुस्तकच लिहून राहिले. ब्राह्मणाचा कसाब, शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी. आणि ते कुठं लिहिलं, जे डॉन एरिया आहे पुन्हा, तिथं बसून छाताडावर लिहिलं. तिथं तो माणूस, त्याला मारायला पाठवले 2 माणसं. त्याला म्हणे आले का, ये मारत. पहिले मला ऐकून तर की नाश्ता किस्ता करत का, बस आतमध्ये. मारायला 2 माणूस आले, कुऱ्हाड घेऊन आले होते. आतमध्ये बसवलं, 3 तास ज्ञान पाजलं. 3 तासांनी पाया लागले, वापस गेले. कोणाच्या? महात्मा ज्योतिबा फुलेच्या. कोणीही एका दिवसात नाही घडत. डॉक्टर APJ अब्दुल कलामाच्या समोर 3 शब्द आहे, महामहिम, भारतरत्न, मिसाईल मॅन. हे 3 शब्द लावासाठी अख्खा आयुष्य सार्थकी घातलं म्हणलं त्या माणसानं. अख्खा आयुष्य. लग्नासाठी बहिणीचा फोन आहे, अरे निरोप आहे ना रे, तुम्ही तारीख दिली होती घ्यायली पोरगी पालदाची.
म्हणे ऑफिसची टेस्टिंग चालू आहे. टेस्टिंग कुठे आहे माझ्या बात नाही सांगू दे काही. आपला बाले असताना जाऊ दे खड्या ते अग्नी फगणी मग पाहू. चांगलं 2-4 पाऊन देऊ पहिले. एक सिलेक्ट करून घेऊ रॉक जमलं 2 पाऊन. बहिणीचे फोनवर फोन ये निरपा ये लग्न करायला बी वेळ नाही भेटला. समजलं ना. तेव्हा डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणे इथं आता धावत केला असता खड्ड्यात गेलं म्हणलं असतं अग्नी फगणी मग पाहू. असं नाही म्हणत. एका दिवसात करोडपती लखपती व्हायचे स्वप्न पाहायचे नाही. एका दिवसात नोकरीवर लागत नाही. त्याच्यासाठी संघर्ष करावा लागते. तुम्हाला पोलीस भरती करायची आहे. MPSCच्या स्पर्धा परीक्षेत जगाचा आहे, लढाचा आहे. तर एवढं लक्षात ठेवा. इथं तुम्हाला 1.5 ते 2 वर्ष घासा लागलं. पण 1.5 ते 2 वर्षात आपलं आउटपुट आलं पाहिजे. माय बापाचे कबाड कष्टाचे पैसे रक्ताचं पाणी करून वावरात रात्रंदिवस राबून तुमच्यासाठी पैसे पाठवते. तर त्याचं चीट करायचं. नसन होत तर डायरेक्शन बदलून टाकायची. आपला धंदा पाणी करायचा. धंदा बी 1 नंबर आहे. कोणता बी धंदा कर. तुम्हाला सांगतो धंदेवाल्याच्या हातात 24 तास पैसा असतो आणि याच्या हातात फक्त महिन्याच्या पहिल्या 10 दिवसात पैसा असतो. 11व्या दिवसाला कबाय करून ते पैसे संपले. कारण आल्याबरोबर तिच्या हातात द्या लागते. तिच्या हातात गेले का महिना झाला का दूधवाल्याचे दे, ठीक आहे, पेपरवाल्याचे दे, याचे दे, पोट्याच्या ट्युशनचे दे, गाडीची EMI भर. 11व्या दिवशी ठणठण गोपाला. पण नोकरीवाल्यापाशी धंदेवाल्यापाशी 24 तास पैसा राहतो. आपल्याकडून नाही झालं 2-3 वर्षात सोडून द्यायचं. धंदा पाणी करायचं चांगला. मी दोन्ही ऑप्शन सांगून राहिलो. मी तुम्हाला असं नाही म्हणत स्पर्धा परीक्षेत कशी आहे नाही होत असं. तुमची ऐपत तुम्हाला माहीत. तुम्ही तुमच्या त्या पोस्टच्या लायकीचे आहे का नाही हे तुम्हाला माहीत. मला का माहीत भेंड हां मला का माहीत किती तास मोबाईलवर बोलता. हाय पिल्लू हां अबे घोडवी झाली 22 वर्षाची ते आणि तू तिला पिल्लू म्हणून राहिला रानडुकरे. हो पिल्लू काय फुलपाखरू काही लोक जानू. जर तिचे मेसेज नाही आले तर 5 मेसेज पाठवल्या सॉरी डार्लिंग सो डिअर. म्हणजे एवढं खतरनाक आहे का याचा का करा कुठे इलाजाने न्यावले. आणि तुम्हाला सांगतो का मी लय सर्वसाधारण होतो. कदाचित माझ्यापेक्षा तुम्ही जास्त हुशार असाल. मी BSc लगातार 4 वेळा केला आहे. किती वेळा? समर इंटर डायरेक्ट 4 वेळा. किती वेळा केलाय? 4 वेळा नापास आहे मी. लोकांनी विश्वासच बसत नाही राजा. आता सांगा फेकते म्हणते हा किती हुशार बाई मास्तर आहे म्हणते. हा फेकून राहिला का साल्या म्हणते. काय फेकून नाही राहिला मास्तर दिसतात. बरोबर आहे. लोक डिग्रीचं सर्टिफिकेट घरी फ्रेम करून ठेवते. म्या फेल झालेल्या मार्कलिस्टा फ्रेम करून ठेवल्या. हो कारण लोकांना विश्वास नाही बसत ना. अरे बा या एवढा ज्ञान 5 ते 6 एवढं नॉलेज आलं होतं. तर तुम्हाला सांगतो एवढं नॉलेज मी MPSCचा अभ्यास करायला लागलो त्याच्यानंतर आलो. आणि मी अभ्यास आनंद म्हणून केला, आळस म्हणून केला नाही. का म्हणून केला? जगातील सगळ्यात सोपी गोष्ट आहे का अभ्यास करणे. असं ऐकलं का अभ्यास करता करता उतरून गेला चक्कर पडला गेला. अरे पाहिलं का अभ्यास करता असा वाद केला अटॅक आला मेला. अरे वावरात सोयाबीन सोंगणं चालू राहते ना तेव्हा त्या ढिगार उभं राहायचं. 15 बायका पाहिजे आणून देणारे ढिगार. पण हातात या पाहिजे. कशी खातर होते लाल. 12:30 वाजते पाऊण बी वाजते. भूक लागून जाते डबा नाही होणार. येताही वाजते डबा नाही येत. घरी अभ्यास करत राहा. 3-3.5 तास झाले का आई येते. बाबा जेवण घे ना बघू रे जेवण घे ना. जेवण चहा नका तुझ्यासाठी. आई चाय आणते सोबत पार्ले बिस्किट आणते. वावरात भाजी येते भाकर येते आणि भाजीत मीठ नाही राहिलं तर तसंच खा लागते बुचकडून. का सोपं काम आहे अभ्यास करणं. तुम्हाला आनंद म्हणून करायचा. आता मी माझ्या पोट्याला शिकवतो. मग एक पोट्ट 4-5 पोटे घेऊन येते माझ्याकडे.
एक आलं तर ते बिराटच घेऊन येते त्याचं. ते काहून येते तुम्हाला सांगतो. मी ह्या वराडी भाषेत शिकवणं सुरू केलं. म्हणजे लोकांना टिंगल टवाय काय केल्या म्हणजे शिवाय दिल्या. 2011 पासून अभ्यासाला लागलो. 5 महिन्यात PSI ची प्रिलिम्स काढली. फक्त 5 महिने अभ्यास केला बेछूट.